भजने शाही अगे माफ तुम्हाला मला वाटते का तुम्हाला तेवढं ज्ञान वाटते आज समजा तुम्ही तो अभंग आज ते हरण म्हणते आप्पा दोन तोंडी पाण्यावर दोन तोंडी हरण पाण्यावर गेली न बिन दुकान ते पाणी पिऊ लागली हा एक त्या मायचा अभंग तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या तमाशामध्ये भाग घ्यायला तिचा माय एखाद्या संतांचा अपमान माझ्या या कार्यक्रमामध्ये होत असेल तर त्या शायरीला महत्व काय तुमचे अरे एखाद्या महापुरुषाचा अपमान अशा ठिकाणी झाला तर आम्ही शायरी कोण्या कामाची कोण्या कामाची म्हणून मी काय म्हणतो माझ्या शब्दाकडे ठेव घर से निकले हमारी से तब से पिक्चर किया पक्का घर से निकला मैं हमारी से मैंने विचार किया पक्का मेरे को लगा होगा ओरिजिनल इसको आया मारने तो ये दिखता है मुझे पूरा छक्का हे छोटे का तुर्रे वाले मारे विषय तुपला होत्या मी जास्त करत शायरी हिजली तुमची शायरी मला माहिती आहे तुर्रेवाल्याची कलिंगी वाले कोणत्या कलगीमध्ये बाहेर गेलं माझा अवस्थात श्रीराम काही ते असतात तर काही ह्या असतात मोरेसरच्या वर्तकांचं नाव घेतलं तुला लाज वाटायला पाहिजे ना मला गावचा अबे सुबे करते या डॅन्सरला म्हटलं भजले गोंधळ करते अबे म्हणते भाऊ अबे मनाची भाषा नको लावू अबे म्हणते भाऊ मला अबे मनाचा नको लावू ते वेळ येऊ नको देऊ मी वाईट शायरी नाही करत आज विदर्भ घुमलो छिंदवाडा अमरावती वर्धा हा नागपूरला तर काही कार्यक्रम झाले या एरिया पण वाईट चंद्रपूर त्याची कार्यक्रम करून आलो ज्या गावला कार्यक्रम केला त्या गावाला टप्पल कार्यक्रम वाईट शायरी नाही करणार त्यासारख्या एखाद्या मोठ्या वडील धारकाचा अपमान नाही करणाऱ्या टेलीवर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे हे माझे ज्ञानीवंत बसले राहिल्या भजले सीने में दम रखो जरा खड़ ना सिकलो सीने में दम रखो जरा खड़ ना सिकलो हाथ पकड़ने के पहले जरा मेरी उंगली पकड़ना सिकलो तेरी उंगली दी जाए जरा हाथ तोड़ दूंगा छोड़ो तेरी उंगली दी जाए मुझे तेरा हाथ तोड़ दूंगा अरे तुझे चिंता नहीं तो ऐसे एक घाव तो कोई मारता है तो घाव मार के तुझे जिंदा दफन कर दूंगा छोड़ ये शायरी है म्हणून नावान गाजले अगे माँ हॅलो काय वाटतं छिनाल जो निकली मुझ रखता हूँ पालकर आज सहादेव या बाजूला सुखदेव सगळा देवही देव सगळे देवही देव पण तो शाहीर चालते उलटा त्या शहराचा मला आहे देव त्याचा गाव आहे बाबा आमच्या सहादेव भाऊचा गाव आहे अपमानित नको करा एकामेकाला सन्मानाची शायरी आहे हे सन्मानाची शायरी करावं तुमचा कीर्ती या गावात झेंडा घडेल काका या संत म्हणताना कहलं शायरी कशी आहे ऐका निकली मुझ रखता हुई पाल कर अरे तुम्हारे जैसे शायर को नचाता अपने गाले के ताल पर भ्या करते म्हणते सुखदेव शाही हा एकांना 15 वर्षातून कार्यक्रम करते ना भ्या करते ते शायरी करते चांगले तुरमखान झाले त्याने नाही वाकडत हे का करत जंगलातले माकड अरे माकड हे नावान गाजले खूप करवान माजले बिघडून
कसे पडले कसे मग नाहीतर शाहीर साहेब म्हणून तर यायचं आहे ना यायचं आहे ना चाकू बनतावा